तुकोबारायच्या समाधीवर डोकं ठेवलं, आपली व्यथा मांडली, अलंकापुरात आळंदीत मुक्काम केला आणि ज्ञानोबारायांनी स्वप्नात दृष्टांत दिला, माझ्याकडे जी अपेक्षा व्यक्त केली ते तुकोबाराय पूर्ण करतील. काय आगाव काम झालं म्हणजे. पंढरपूरला पायी गेलो, तिथून घरी आलो, ते बीड जिल्ह्यातला पाहुणा होता. पुन्हा आळंदीला आलो, आळंदीतून मला आता देहूला जायला सांगितलं. मी अगोदरच देहूला गेलो असतो तर बरं झालं असतो. मग देहूला आले. तुकोबारायांनी पाहिल्याबरोबर, काका आपण? होय, प्रणाम प्रणाम प्रणाम. त्या व्यक्तीने विचारलं, तुकोबाराय तर मला प्रणाम करतेत. असं कधी नसतं बरं. काही काही गोष्टी कोणाकडून शिकल्या पाहिजे. राजकारणी लोकांकडून 5 गोष्टी शिकायच्या. राजकारणी लोकांकडून एक गोष्ट शिकायची, स्टेजवर ते विरोधकाला शिव्या देतात. कुठं? स्टेजवर. आणि धाब्यावर एकूण एकाचे बिल देतात. इतक्या एकूण एकाला शिव्या देतात की जसं यायचं 10 पिढ्याचं वय रे. एकूण एकाच्या लग्नाला जातात, मातीला जातात, सगळं जातात. हे त्याच्याकडून शिकायचं. आपले स्टेजवर वर्णन करतात आणि माघारी इचकितात. मला तर वाटतं आमच्या लोकांना आधी आगून घ्यायला पाहिजे त्याचा. राजकारणी लोकांकडे मनातून असू की नसू पण त्यांच्याकडे नम्रता असते. काय चाललं, बरं आहे का? मग काय म्हणतो पाऊस तुमच्याकडे? काय म्हणतात कांदे? बरे आहेत का द्राक्षाचे हाल हवाल? मोठा माणूस बोलला की माणूस गार होत असतो. बरं, नम्रता असते त्यांच्याकडे. मगाशी तुम्ही विनोदावर घेतला असेल, पण ते सर्वसामान्याला सुद्धा नमस्कार करतात, म्हणून तर मोठ्या खुर्चीवर बसतात. आपण चांगल्या वर खंडे काढितो म्हणून आपला मेळ साधत नाही. त्याच्यातल्या 2 गोष्टी 3 घरी गेल्यावर पहा. मोठी माणसं नम्र असतात, म्हणूनच ती मोठी असतात. अजून एक कारण सांगतो. ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्यांनी कधीच मोठ्याची निंदा करायची नाही. मोठ्यांचा आदर करणारी माणसं कधीच लहान नसतात. संप्रदायातले प्रत्येक वारीला हजर राहणाऱ्या महाराज लोकांचं वर्णन करा. पूजनीय बंडातात्या असतील, पूजनीय घुलेबाबा असतील, अशी काही, मी 27 वर्षापासून सोहळ्यात जातो, अशी काही जुनाट लोक पाहिली. जुनाट एकही वर्ष गैरहजर नाहीत. एकही वर्ष गैरहजर नाहीत. 70 75 वर्ष झाली त्यांना. हे आधारयुत परमार्थातली लोक. मोठ्या लोकांना कधी मोठं म्हणायचं. माणूस लहान होत नसतो. बऱ्यापैकी आहेत. काही मी ओळखतो, फक्त जवळ जाण्याचा योग नाही. आपण लांबून नमस्कार करायचा. त्याच्या अंगातलं वारं जरी आपल्या अंगावर आलं तरी आपला उद्धार. अशी लोक आहेत. सज्जन श्रोत्यांनो, राजो असे काही वारकरी आहेत. 2च दिवस आळंदीत मुक्काम महिन्यात आणि 2च दिवस पंढरपुरात मुक्काम. बाकी महिन्यातले पूर्ण 26 दिवस त्याचे वारीला चालण्यातच जातात. या लोकांवर परमार्थ आहे राजो. यांच्यावर परमार्थ आहे. पाकिट गोळा करणाऱ्यावर परमार्थ नाही. आमच्यावर नाही परमार्थ, त्यांच्यावर परमार्थ आहे. मोठ्यांचा आदर करायचा, जीवन उजळत असतं. तुकोबारायांनी प्रणाम केला. दोघांना साक्षात्कार दृष्टांत स्वप्नात साक्षात्कार दिला. हे प्रत्यक्ष प्रणाम करतात. काय काम आहे? काही नाही. अमकी व्यथा घेऊन देवाकडे गेलो. देवानं स्वप्नात दृष्टांत सांगितला, ज्ञानोबारायांकडे पाठविलं आणि ज्ञानोबारायांनी स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुमच्याकडे पाठविलं. ठीक आहे. तुकोबारायांनी तुळशीच्या मंजुळाचा हार केला. काय त्यांचा महिमा वारंवार. हार केला तुळशीच्या मंजुळाचा. एक कागद घेतला, त्याच्यावर 10-11 अभंग लिहिले. त्या कागदावर नारळ ठेवलं, असे अभंग लिहिले 10-11. तो कागदाची अशी घडी केली, त्याच्यावर नारळ ठेवला, एक खाली ठेवला कागद. तुळशीच्या मंजुळाचा हार त्या व्यक्तीच्या गळ्यात घातला. तो कागद आणि नारळ त्यांना देऊन टाकलं. जा, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. त्यांनी पहिली गोष्ट तुळशीचा हार काढून तुकोबाराच्या अंगावर फेकून दिला. मी केवढा मोठा माणूस आहे. मला वेद पाठ आहेत, मला शास्त्र पाठ आहेत, मला पुराण पाठ आहे, आणि काय तुळशीची पानं दिलीत.
त्याला माहीतच नव्हतं तुळस किती पवित्र आहे. माधव झाला बरोबरीचा तुळशी पात्र पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा. ही किंमत तुळशीची पण कळाली नाही ना. तेव्हा माणसाला ज्ञानाचा अभिमान, धनाचा अभिमान, सत्तेचा अभिमान, बाहुबळाचा अभिमान, तारुण्याचा अभिमान. जंगली हालेवानीच करतात काय काय माणसं. जंगलातले हाले माहितीत का तुम्हाला? खातीत कमी झाडं जास्त मोडीत. ऊसातले डुकर माहितीत का तुम्हाला? इतकाच ऊस खातं इतकाच, पण बंधा ऊस वाळून टाकीत. हे जरा जरा ज्या ह्याच्याकडे गठुडे आहेत का, कोणाकडे ज्ञानाचे, कोणाकडे पैशाचे, कोणाकडे सत्तेचे, ह्या अशा गचांड्यात देतात माणसाला. गचांड्यात तो ऊसातलं डुकर आहे सुमळ्या. फेकून द्यायला हारतो. नारळ तर आपतीलच. तुकोबरायचा काळ म्हणजे 400 वर्षापूर्वीचा काळ. 400 वर्षापूर्वी नारळ केवढ्याला असेल? पटकन पटकन तोंडातून शब्द करा. काय काय शाबास. वा वा. चाराने म्हणायचे नाही आणि फुकट तर म्हणायचंच नाही. कवडी दमडी खडका आडका लाल पै ढबल पैसा. हे जिनच्या पॅन्टीवाल्यांनी पाहिलेले पैसे नाहीत राजू. 400 वर्षापूर्वीच ना. याच्या अगोदर जे पैसे होते का, आळंदीतले मालक वर्णन करतात. ते कशाचे असतील पैसे? मुद्रा कशाच्या होत्या? चमड्याच्या. शोधत जा मागचं, शोधत जा, शोधत जा. मागची जागा जे इसरत नाहीत का ते भिकारी होतच नाहीत. जे मागचं इसरतात का त्याची कव्हा बी नाव बुडालेलीच. मागचं इसरायचं नाही. नारळ तर म्हणले आणा, हातला दमडी खडका लाल पै इतक्या पैशाचे, तुळशीचा हार, दारातल्या तुळशीची पानं. आणि काय लिहून दिलंय म्हणे? हे प्राकृत. मी संस्कृत पंडित आहे, मी आचार्य आहे, मी शास्त्री आहे, मी वेदांतिक आहे, आणि प्राकृत अभंग. त्याला माहीतच नव्हतं अभंगाची ताकद किती मोठी. या 18 संतांचं काव्य म्हणजे ते अक्षरे नवती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका. ज्ञानेश्वरीतले अक्षर म्हणजे ब्रह्म साम्राज्य दीपिका. तुकोबारायच्या गाथ्यातले अभंग हजारो ब्रह्मदेव तराजूत टाकायचे आणि एक अक्षर गाथ्यातलं टाकायचं ब्रह्मदेव पाचुळा. इतकी अभंगात ताकद. पण माहित नाही ना, माझ्यासारखं रगीला असन त्याने ते अभंग टाकून द्याला. ज्ञानोबारायकडे दर्शन घेतलं, मुक्काम केला. स्वप्नात दृष्टांत झाला, पुन्हा या प्रांतात थांबू नकोस. तुझ्यासारखा पापी तुकोबारायच्या प्रसादाचा अपमान करणारा या प्रांतात राहायच्या लायकीचा नाही. ज्ञानोबारायचा दृष्टांत. गेलं घरी ते पाहुणा. कोंडोजी नावाचा एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे कोंडोजी. ब्राह्मण आहे. ब्राह्मण आहे. कुठल्या शाखेचा सांगता येणार नाही, गोत्र कुठला असेल तेही सांगता येणार नाही, कारण तितकं माहिती मिळाली नाही. काय होते, चांगल्यांची पुस्तकं दुर्मिळ असतात, भांगाऱ्यांची पुस्तकं टरकानं पडलेत. टरकानं पडलेत भांगाऱ्यांची पुस्तकं. ओरिजिनल पुस्तकं सापडत नाहीत, चांगली पुस्तकं सापडत नाहीत. आणि सापडले तर आपल्याला वेळ नाही वाचायला. म्हणजे आपलं नशीब किती मोठं आहे बघा ना. आपल्याला वेळ नाही, वेळ नाही. पहाट लोक जे सकाळी पाणी नेत नाही त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सकाळीच देतो. गुच्छ द्यायला, चित्रातलाच केक कापल्याला, हो लगेच हार घातल्याला. बायको कदर कदर त्याच्या बायकोने रितुडी टाकली त्याच्या, आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. आणि मोबाईल इचकायला आपल्याला टाइम आहे, आपल्या संतांचे चरित्र पाहायला आपल्याला टाइम नाही. म्हणून निसर्ग गलखंड्या द्यायला आपल्याला. म्हणून निसर्गाचा स्वभाव लहरी झालाय. आपल्या चुका आहेत. ज्याची पिंडात बदलत असतं का त्याची बदल ब्रह्मांडात होत असते. जे पिंडात बदलतंय ते ब्रह्मांडात बदलत असते. देवावर नाही रुचायचं. आपल्याला पुसावं ना, आपण किती नीट वागायला होतं, आपल्याला पुसायचं. गेलं वापस ते. कोंडोजी नावाचा ब्राह्मण आहे, साधा आहे, गरीब आहे, मजूर आहे. आणि सहज फिरत फिरत देहूला आला आणि 4-2 लोक तुकोबारायचं दर्शन घेत होते. आणि एक जणाला विचारलं, हे कोण महाराज आहेत? कोंडोजी म्हणतात, हे कोण महाराज आहेत? काय त्यांचा महिमा? वारंवार. उदाहरण क्रमांक 2, तुम्ही दिलेल्या ठरलेल्या वेळेत जितके सांगता येतील तितके सांगतो, माप भरून देतो. शेराचं बूट खालून हाणून देत नाही. हो, आमच्याकडे एक पाहुणा होता आमचा, त्याच्याकडे 2 शेर होते. त्याला जर कोणाकडून जेवारी घ्यायची तर मधात दगड हाणीत होतं, आणि त्याला गड्याची द्यायची की खालून दगड हाणीत होतं.
म्हणजे 16 पायल्याची 11 पायल्या भरत होती आणि त्यानं त्याच्या शहरानं घेतली की 16 पायल्याची 19 पायल्या भरत होती. हो, ते शिमग्याच्या दिवशीच मेलं. हो, त्याच्या मातीला सारे दारू पेलेलीच होते. त्या दिवशी चांगला बाहेर निघतच नाही कोणी. शिमग्याची आसनी राम न म्हणे कोणी, हे उतारात बाहेर पडतून शिमग्याच्या दिवशी. आता नवीन एक शिमगा तयार झाला आपल्या महाराष्ट्रात 31 डिसेंबर. हे एक कोणी घुशीला काय माहित, त्याचं तोंड तर निबरबुटानं हाणायला पाहिजे होतं ज्याने हे सुरू केले त्याला. विठाला विठाला साधा माणूस दुसऱ्याचं ऐकलं जगताप काका. तुकोबर आहे, लोटांगण घातलं, लोटांगण घातलं तुकोबरायच्या पायावर. फाटक शर्ट होता अंगात, गळ्यात तुळशीची माळ होती आणि फाटक्या शर्टामुळं जानव्याचा दोरा चमकला. काका बसा. तुकोबरायच्या बऱ्यापैकी बलाढ्य लोक पाया पडले होते, पाया पडले उठून गेले. पण तुकोबराय फाटकं पुटकं शर्ट असलेल्या ब्राह्मणाला गळ्यात तुळशीची माळ आणि जानवं गळ्यात असल्यामुळं तुकोबराय बसा म्हटले. आणि काल ज्याचा सत्कार केला का तो सत्कार याला देऊन टाकला. काय त्यांचा महिमा वारंवार सांगतोय. ती तुळशीच्या मंजुळाची माळ गळ्यात घातली, ती 11 भंगाची कागद तो प्रत आणि त्याच्यावर नारळ ठेवलं. जा, देव तुमचं कल्याण करील. तो कोंडोजी नावाचा ब्राह्मण तुकोबरायला म्हणतो, मला वाचता येत नाही, काय करायचे हा भंग, मला वाचता येत नाहीत. तुकोबरायनं सांगितलं, दिलेला प्रसाद ग्रहण करा. हार सुकलेला होता, तो हार गळ्यातला मांडीवर ठेवला. 10-5 पानं त्याच्यातली काढले आणि तुकोबरायच्या समक्ष पानं खाल्ली. ब्रह्मकन्येची कृपा झाली, सरस्वतीची कृपा झाली. केळीच्या पानासारखी रंभा पत्र जिव्हा तिच्या येते, सुचाग्रो टोका बयस्थिती. केळीच्या पानासारखी जीभ पातळ झाली. पाणिनीची कृपा झाली, अक्षराची कृपा झाली आणि तुकोबरायचा अभंग वाचू लागला. प्रसाद कोणता खाल्ला? तुळशीच्या पानाचा, तुळशीच्या पानाचा. अहो, काही दिवसापूर्वी मुसलमानाला तुळशीचं महत्व कळालं. 4-4 कोटीचे घर बांधलेत काही काही रानडुकरायनं. पण त्या जंगलातल्या रान हलगाटाईच्या घरी मसड नाही. आपली हे नाही, वृंदावन नाही, वृंदावन नाही. मी लय पाहिले महाराष्ट्रातले 4079 गाव झालीत माझे. एकदा गाव गेलेलं लिहितोय, पुन्हा येत नाही ते. 4079 गाव पाहिले. रावणाला ओव्हरटेक केलेली डुक्कर पाहिलीत नाही. पैशावाल्याला नाही डुक्कर म्हणायचं, पैसा असून धर्माचं पालन करत नाही त्या भडव्याला डुक्कर म्हणायचं. त्याला डुक्कर म्हणायचं, त्याला राजो, ज्याच्याकडे पैसा आहे का त्याने धर्माचं पालन करायचं. सप्ताह जर दुष्काळामुळे पडत असेल त्यानं म्हणा आपले 4 पोते गहू घेऊन जा, पण नका सप्ताह बंद पाडू. चालतंय. इथं बसलेली एखादी माझी माया असेल, बाई एखादी मुलगी असेल, माय तुझं रूप सुंदर आहे, तुझं रूप सुंदर आहे, तू गरीबाची आहेस, पण तुझं रूप सुंदर असल्यामुळं तुला तहसीलदारानं पसंत केलंय. तहसीलदार म्हणला ते पाहुणे आहेत, गरीब आहेत, पण मुलगी सुंदर आहे, मला आवडली. आणि तहसीलदारानं जर माय तुझ्या रूपामुळे तुला पास केला असेल तर तुझ्या मालकाला बघितल्यावर वाळूवाले असे वान्य रूपाळाल्यावानीच पळत होते. काका माहिती आहे तुम्हाला त्याच्यातला अभ्यास चांगला घ्यावा लागतं की नाही तहसीलदाराला? वाळूचा ट्रक असल्या रॉयल्टीसाठी आहे का नाही? काही काही ना लय छापले पण पैसे धरता येत नाही का त्याला, हे लागतंय. जसे आले तसे धाब्या उडीत काय काय लोक, प्रारब्ध लागते पैसे धरायला. पण असतोच नाही तहसीलदार खतरनाक, तालुका ताब्यात त्याच्या. कशामुळे भेटला तहसीलदार? रूपामुळं. मग तिला रूप कोणी दिलं असेल? डॉक्टरला. आणि डॉक्टरला जर लेकरं सुंदर जन्माला आणता येते तर डॉक्टरला पोरं काळे होत नाहीत का? डॉक्टरला पोरं हेकणे होत नाहीत का? दिव्यांग होत नाहीत का? त्याला कोणी रूप दिलं? तिला मालकानं. मग बाई त्या मालकानं तुला सुंदर रूप दिलंय म्हणून तालुक्याचा मालक तुला नवरा भेटलाय. तू मन जाय ना रामकृष्ण हरी एखाद्या वेळेस. म्हणणं रामकृष्ण हरी, कर्ण धर्माचं पालन कर, धर्माचं पालन कर, कर धर्माचं पालन करायला पाहिजे. मोठ्यांनी धर्म सांभाळायचं. लक्षात घ्या. तुम्हाला एक सांगू का राजीव, माझं वय नाही, 83चा जन्म आहे. तुम्ही मोठी माणसं आहात पश्चिम महाराष्ट्रातले. पाणी आहे तुमच्या भोवताल
आमचं काय पिकल बडी तर कडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पडी. आमचा मोठा वाडा पोकळवा सणवारा जाई बसा बसा. काय खरंय आमचं तुमच्या पुढं. आमचा धोरण तुमच्या पुढं काय टेकतो. एवढी मोठी माणसं तुम्हाला शिकवा ही माझी पात्रता नाही. पण 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 लक्षात ठेवा, काल्याच्या पंक्तीच्या दिवशी श्रीमंत माणूस जर पंक्तीला फिरला तर गरीब माणसाला वाढा वाटते. हा दादा पंक्तीत उभेत, अण्णा पंक्तीत उभेत, तात्या पंक्तीत उभेत, जिजा स्वयंपाकापाशी येत. हे अण्णान तात्यान जिजा हे काला होताना पंगत होताना बैठकीत गादीवर. मग बारकाली माणसं यायला नाहीत मोजीत. बारकाल्यांनी आपल्याला मोजावा याच्याकरता आपण सांडावं लागतं राजेभाऊ. यावं लागतं आपण इकडं. धर्म पाळायची ताकद मोठ्यात असते. चल, अक्षराची कृपा झाली. कोंडोजी नावाचा साधा ब्राह्मण, रटप्पा काढता येत नाही त्याला, इतका साधा. कोणी दिलता प्रसाद? तुकोबारायनी मंजुळा दिल्या. अभंग कोणी दिले? तुकोबारायनं दिले. या 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 काका या. काय नाव आपलं? कोंडोजी. या कोंडोजी काका या. तर कोंडोजीनं सांगितलं, महाराज मी असा फिरतच असतो. का बरं? मला घर नाही, राहायला घर नाही. तुकोबारायनं सांगितलं, वाडा बांधायसाठी तर नारळ दिले. वाडा बांधायसाठी तर नारळ दिले. काय त्यांचा महिमा वारंवार सांगते. तुम्हाला वाडा बांधण्यासाठी नारळ दिले. तर ते म्हणले, महाराज नारळात वाडा कसा होईल? कसा होईल नारळात वाडा? तर तुकोबाराय म्हणले, बाबा हे नारळ कोणाच्या देखता फोडू नको, नाही तर चोट्टे तुला लुटतेन. तू अंधारात नारळ फोड आणि याच्यात काय निघतंय ते चांगल्या सोनाराला देऊन टाक आणि आणलेल्या पैशा वाडा बांध. ऐका महती नारळाची. अहमदाबादचा सोनार आहे, अहमदाबादचा सोनार आहे. त्या सोनाराकडं एक व्याधी होती आणि कुणीतरी एक वारकरी फिरत असताना अहमदाबादमध्ये त्या सोनारानं त्या वारकऱ्याला व्यथा सांगितली आणि त्या वारकऱ्यानं सांगितलं, सोनार दादा तुम्हाला ह्या येथेतून मुक्त व्हायचं असेल तर माझ्या आळंदीतल्या मालकाच्या समाधीवर एकदा डोकं ठेवा. आणि त्या सामान्य वारकऱ्याचा ऐकून तो अहमदाबादचा सोनार आळंदीला आला. माझ्या माईंनो, आळंदीला आला. ढवळे लिंब खाणाऱ्या देवायच्या नका पाय पडत जाऊ. ज्या देवायला वरी पाय केलेलं टांगलेलं लागतंय त्या देवायच्या पुढे नका डोके आपटू. बॉम्ब पडून डोक्यावर एखादी बॉम्ब बॉम्ब. ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतील ते देव माना, तिथे डोकं आपटा. सामान्य वारकऱ्याचं ऐकून ज्ञानोबारायच्या समाधीवर अहमदाबादच्या श्रीमंत सोनारानं डोकं ठेवलं. श्रीमंत व्यथा सांगितली. खळा खळा डोळ्यातून पाणी समाधीवर पडलं. मुक्काम केला आणि घरी गेला. 5व्या दिवशी साक्षात्कार झाला. कायमची व्याधी संपली. काय ज्ञानोबारायच्या उपकारातून उत्तीर्ण व्हावा म्हणून मोठा नारळ घेतला. नारळामध्ये एक 8 आणे गज ठोकला. 8 आणे गज शेंडी नाही काढली, नुसता ठोकला आणि गज उपसून काढा. मधलं पाणी खोबरं सगळं बाहेर काढलं आणि त्या नारळात जितक्या सुवर्णाच्या मोहरा बसलेल्या तितक्या कोचल्या. काही हिरे टाकले, हिरे, आणि कणकीनं नारळाचं तोंड बंद केलं आणि ते नारळ माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीवर ठेवलं. संत महिपती महाराज सांगतात ते ज्ञानोबारायांच्या समाधीवर ते नारळ टेकलं आणि ज्ञानोबारायांनी त्या सोनाराला स्वप्नात दृष्टांत दिला, हे नारळ इथं ठेवू नको, हे तुकोबारायकडे नेऊन दे. कळालं नारळाची ताकद तुम्हाला? कोंडोजी सतत फिरत राहत होते, घरात नव्हतं. आणि ज्याच्याकडे काही नाही त्याला पाहुणे किंमत देत नसते. आठवतो 50 वर्षाचा काळ तुम्हाला? तुम्ही लहान असताना आठवत असेल ना काका, मोठाले सोयरे किती किंमत देत होते तुम्हाला? तुमचे नाव पाठ नाहीत मला. आठवत असेल ना तुम्हाला बालपण? पाहुणे म्हणजे काटेवाड घोड्याच्या गोमाशा असतात. सोयरे इतके सोपे असतात का? गरीबाला आमंत्रण फोनवर सांगायचं आणि आपल्यापेक्षा श्रीमंत असला की पत्रिका घेऊन जायचं. बरं का, लक्षात ठेवा आमच्या बाळूचे लग्न आहे, या बरं का. हे लग्नाला आल्यावर त्या बाळूला पोरगं होते का? अरे त्यानं तर लय लोकांच्या मुंड्या पिळल्यात. हे लग्नाला आल्यावर उलट्या तुझ्या बाळूला पटकन पोरगं व्हायचं नाही, याला देऊच नको पत्रिका तू. पण
पण आपल्याला लय नाद. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. जिथं हात पुरत नाही ते आंबा आपल्याला पटकन खावा वाटतोय. वरी गेला आणि खाली पडला मग कंबर मोडो. हाताने घ्यायचे आंबे कुठे आपल्याला खावा वाटत. पैशाला किंमत आहे. विरोधात नाही जायचं. पैशाची किंमत आहे त्याला. मी नेहमी सांगत असतो तरुणांनी पैसे कमी जा. आमचा एखादा महाराज जरी म्हणला असेल पैसे का मेल्यावर बांधून न्यायचे तर त्या महाराजाचं ऐकू नका. पैसे मेल्यावर बांधून नेत नसतेत पण मरेपर्यंत लागत असतील. ते काय सांगत असते. आता उदाहरणार्थ मी म्हणलं पैशाला काय किंमत नाही. ठीक आहे. अख्खा महाराष्ट्र खाला तू बाळू. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकली तुमची. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का. तुमचे तर चेहरे पाहिल्या कळत आहे तुम्ही बांध किती कोरीतात. मला सांगायचं एक मत आहे उत्तरेश्वर बापू काका, आम्हाला कोणी देते तुम्हाला कोण काय देते राजेहो. बरं तुम्ही कोणाला मागितलं तर तुम्हाला अपमान वाटतोय. आम्ही मागू शकतो महाराज येत आम्ही, पण तुम्हाला मागता येतं का नाही. म्हणून आपल्या बाप दाद्याचा सन्मान सांभाळायचा असेल तर माझ्या तरुणांनी छाती उंच करून काम केलं पाहिजे. अरे नोकरीला जरी असला तर रविवारी सुट्टीच्या दिवशी रानात येडा करायला जात जाय. पाय द्राक्षाचा बाग. झोपीनं आयुष्य वाढत नाही. झोपीनं जर आयुष्य वाढलं असतं तर अजगराची संख्या जास्त झाली असती. निद्रे आयुष्य वाढे मग अजगर काय मरे. अजगर तर झोपताय जास्त, आयुष्य वाढतं का त्याला नाही. कामं करीत जा. मी डोळ्यानं पाहतोय ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत ते सकाळी 5 वाजताच पळायलेत. एकाव 1 11, एकाव 2 12, एकाव 3 13. 5 वाजल्यापासून 8 वाजूस तर रोड जाम केलाय त्याने. आणि ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही ते 10:30ला दात घास. तू काय आभाळ फाकलंय. मंत्र्याचा चुलताय का सुमळ्या तू. तुझी बायको 7 भाईच्या मिरच्या तोडायला चालली आणि तू 10:30 वाजता दात घासायला. पैसा संत आणि देव नाही. ठामपणे सांगतो पैसा संत आणि देव नाही. पण संत आणि देवाच्या नंतरची शक्ती कोणती असेल तर पैसा आहे. एवढा मोठा सप्ताह केला तुम्ही. मंडप वरून पडा का तुम्हाला. काय या ठिकाणची माणसं 53 वर्ष मोठ्या आनंदाने साजरं करतात. म्हणून इंद्र म्हणला या गावातल्या लोकांना मंडप मीच देऊन टाकतो. ह्याही बाबांनी मंडप फुकट लावला असता पण बाबा तुम्हाला पण पप्याची माय आहे ना. यायला मंडप फुकट दिल्यावर बापू तू कशी पप्याची माय जगीशील आहे का नाही. तुलाही पोटाला लागल ना रे दादा. मग पैसा देव आणि संत याच्या नंतरची. हे बा घरी आल्यावर केळीचे सालटे खात नाहीत. घरी आल्यावर केळीचे सालटे खात नाहीत पण केळी सुखरूप येण्यासाठी घरा लोक सालटे आणावं लागतील. पैसे मेल्यावर संग नेत नाहीत पण मरेपर्यंत लागत असते. त्याच्या नाही विरोधात जायचं. ठीक आहे. मात्र कमवत असताना नीतीनं पैसा कमवायचा. जोडवणी धन उत्तम व्यवहारे. समाजात एकही माणूस किंमत देत नव्हता. त्याच्यावर ब्रह्मकन्याची कृपा झाली. कशामुळे तुकोबारायच्या गाथ्यातल्या अभंगामुळे. वाणीत ताकद आली. पटापट 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 माणसं पाया पडू लागली. वा वा काय गुरु आहेत, काय गुरु आहेत, काय वेदांतिक आहेत, काय शास्त्री आहेत, काय पुराणिक आहेत. कोणी केलं त्यांना. सानप काका तुकोबारायने. कोणी दिला हार तुकोबारायने. कोणी दिले अभंग तुकोबारायने. हिऱ्या आणि माणिक मोहरा टाकलेलं नारळ कोणी दिलं तुकोबारायने. नुसता कोंडोजी ब्राह्मण श्रीमंत नाही झाला. माझ्या रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घरी जो देव्हारा होता जगदंबेचा त्या जगदंबेच्या देव्हाऱ्याची पूजा करायचा मान कोंडोजी ब्राह्मणाला मिळाला. आज एक प्रसन्न दिवस आहे आजचा. माझ्या रयतेच्या राजाला एका नालायकाच्या तावडीतून माझ्या रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना एका नालायकाच्या तावडीतून वार केल्याच्या नंतर माझ्या छत्रपतींना ज्यानं वाचवलंय आज त्यांचा जन्मदिवस आहे. माझे जीवा महाले. धर्मवीर जीवा महाले. नाव्याच्या कुळात जन्माला आलेला महात्मा. नाव्याच्या कुळात जन्माला आलेले महात्मा जीवा महाला होता. जीवा म्हणून वाचले. छत्रपती शुभाराजे त्यांच्यामुळे वाचले. अशा रयतेच्या राजाच्या घरी पूजा करण्याचा सन्मान कोंडोजींना प्राप्त झाला. एका सामान्य कोंडोजीला इतकं श्रीमंत केलं. हा तुकोबारायचा महिमा. म्हणून पहिल्या कडव्यात म्हणतात
काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, त्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका, त्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका. हरिभक्त थोर भूमंडळी अर्थ ब्रह्मादिका, त्यांची ये भेटीची अर्थ करू शकतेत मायबाप मोठं? मायबापाला वाटत नाही आपलं पोरग मोठं? नसतील का कोंडोजीला नातेवाईक? येडा म्हणून सोडून द्याल तर कोंडोजी येडा. तर जगदंबेची आरती केल्याच्या नंतर, त्या कापराची आरती केल्याच्या नंतर, कोंडोजीने आरती दिल्यावर रयतेच्या राजाला आरती घेऊन प्रणाम करावा लागत होता कोंडोजीला. का? तुकोबारायांचा महिमा आहे. काय त्यांचा महिमा वानु वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी. शक्ती राजो फार मोठी संत. पहिल्यांदा आलो, जायचंय दूर, पण 10 मिनिटं देतो तुम्हाला. मालकाची कृपा आहे, मारुतीरायाची कृपा आहे. काय हे जर इथं जर 10 मिनिटं वेळ नाही दिला काका, गाडी पंक्चर झाली तर 1 तास जाईल. मग रोडवर खेळा टाकायचं त्यालाच कळत. घेतो 10 मिनिटं. का करू बंद? उजलूच तर. सज्जनांनो, या भारत देशातल्या संतांची फार मोठी ताकद आहे. म्हणे एकदा तुकोबारायचं दर्शन घेण्यासाठी एक बाई आली. डोळ्याच्या कडा होल्या झाल्या तिच्या. तुकोबाराने विचारलं, माय का रडतेस? काय दुःख आहे? काही नाही. मग रडते कशा करता? काही नाही, माझी इच्छा आहे तुम्ही माझ्याकडे जेवायला यावं, जेवायला यावं. राजे हो, त्या तुकोबारायचं नाव आम्ही घेतो तर भाज्या किती होत्या आज? किती होत्या बापू भाज्या? 4. आपल्याला सोमवाराला फराळाचं काय होतं? आहे का ती बसलेली? त्यांच्याकडे गेलतो आम्ही तुकोबारायचं नाव घेतो तर इतका सन्मान. तुकोबाराय किती मोठे असतील दादा. त्या सामान्य बाईला वाटलं तुकोबाराय माझ्याकडे जेवण्याकरता यावे. येतो नाही. त्या बाईनं सांगितलं, महाराज ज्या दिवशी तुम्हाला जेव घालण्याची माझ्या इथं ताकद होईल त्या दिवशी मी तुम्हाला बोलवते. आज तुकोबाराय जेवायला जात होते, पण तिच्या इथं नव्हतं काही. परिस्थिती नाजूक परिस्थिती झाली. कष्ट केले, घामाचा पैसा जमवला, मोलमजुरी केली. बाई ब्राह्मणाची आहे. बाई ब्राह्मण आहे, ब्राह्मण बाई आहे. 60-65 वर्षाचं वय आहे. आणि आश्विलाईन शाखेची आहे. हिची शाखा पक्की माहिती आहे. ती आश्विलाईन शाखेतली ब्राह्मण स्त्री आहे. मी जेवढं माहिती आहे तितकंच सांगेल. आता मनानं जर म्हणलं असतं ती माध्यंजन शाखेची आहे, तर एखादा म्हणला हे कशात लिहिलेलं आहे तर नाही सांगितल्यावर धोतर पिवळं होईल ना. कशाने पिवळं होत असतं हे तर तुम्हाला माहिती आहे. आता कशी हळद लागेल? हळद लागली एकदा. नाही, आधारा वाचोनी काय सांगायची पुराण जे सांगते ते कीर्तनातल्या वक्त्यानं बोललं पाहिजे. तुमच्या पवित्र माणसांचा, श्रोत्यांचा वेळ जो कीर्तनकार मातीत घालतो त्याचे पूर्वज नरकाला जातील. लोक ऐकतेत म्हणून काही बी नाही सांगायचं बक 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 वारं सुटल्यावानी. नाही, घेऊ न घेऊ पण चांगलं सांगायचं. अरे मग काही बी ऐकायला स्टेज आहेत ना दुसरे. तुम्ही पण कीर्तनात भास्कळ ऐकायची अपेक्षा ठेवत जाऊ नका. आज हसीलच नाही, तमाशा पाहायला जाय ना. 2-4 महिन्यात तुझ्या घराचा तमाशा होतोय. इथं हसायचं कशाला? बोधावर आरोड कीर्तनी. एखादी उपदेशाची चिंगी पडली तर जीवनाचा उद्धार होईल. कारण कीर्तनकाराने आपलं सांगायचंच नाही, संतांचं सांगायचं. आपलं कशाला सांगायचं? आपली काय लायकी आहे, आपली काय पात्रता आहे का? संतांचं.
तिच्याकडे सामुग्री तयार झाली. एका वारकऱ्याच्या हाती निरोप दिला, तुकोबाराय आमच्याकडे जेवायला या. तुकोबारायांनी येताना बऱ्यापैकी वारकरी सोबत आणले. तुकोबारायच्या सोबत जे वारकरी होते 10-11 ब्राह्मण होते, त्याच्यातला एकही तंबाखू खात नव्हता. मला असं वाटते त्याच्यातला एकही गुटखा खात नव्हता. मला वाटते 4-5 दिवस झाले एका गावाला कीर्तनाला गेलोत. तर कीर्तनाला गेल्याच्या नंतर मी नारदाच्या गादीवर आहे, माझ्या पुढे ज्ञानोबारायांचा ग्रंथ, विश्वाचा तारक ग्रंथ आहे, जगाच्या मालकाचं मंदिर आहे, मारुतीरायाचं मंदिर आहे, तुम्ही सज्जन वारकरी आहेत. एका पवित्र माणसानं सांगितलं, ह्या दोघांना बी गांजा ओढून भजन म्हणलंय. बापू साक्षीला आहेत तुम्ही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यानं सांगितलं, यायला गांजा ओढताना मी पाहिले. राजे हो, संप्रदायातल्या लोकांनी इतकं घाणकाम नाही करायचं, नाही करायचं. किती माणसं मानतेत. माझी जात कोणती आहे काका तुम्हाला माहित नाही. आमचं गोत्र काय तुम्हाला माहित नाही. हे हॉस्पिटलला ऍडमिट होते. मी मुक्कामी उत्तरेश्वर बापू तिकून आलो, निरोप केला. मला सकाळी इकडे एक श्राद्धाचं कीर्तन आहे. त्या श्राद्धाच्या कीर्तनाच्या दिवशी फार मोठी ग्रंथसंपदा अवगत असलेले आदरणीय लहवीतकर बाबा, रामकृष्ण बाबा लहवीतकर तिथं माझ्या कीर्तनाला हजर होते. मला वाटते काल परवा त्यांचं कीर्तन झालंय, काल झालं. एवढी मोठी व्यक्ती, वयानं मोठी माणसं आहेत, ती बुजुर्ग माणसं आहेत. ह्या लोकांनी परमार्थ टिकवला म्हणून आमच्यासारख्या बाळूला कीर्तन करण्याचा योग येतोय. आणि तिथे कीर्तनाला जायचं. आणि मी खालून आलो कीर्तन करून. तर कुठे जावं काकांना, उमेशला म्हटलं. तो उमेश म्हणला काका ॲडमिट आहेत, मी काकांसोबत आहे. कोण असेल घरी. घरी गेलो, दार वाजिलं, दार उघडलं. बापू होते तुम्ही. वरच्या मजल्यावर रूम उघडी करून दिली ताईसाहेबांनी. आराम केला. सकाळी स्नान केलं. हॉस्पिटलमध्ये सलाईन चालू असताना फोन केला, महाराजाला नाश्ता करून जा म्हणा. दृष्टांत संपला राजे हो. काय जीव लावतात तुम्ही प्रांतातले. एकही कीर्तन सानप तुम्ही सोडत नाहीत. काय आमच्या श्रीमंतीला बळबळता नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो. मृदंगाचार्य आपण, गायनाचार्य महाराज आपण, पकुतात्या, मते महाराज, उत्तरेश्वर महाराज, महाराज तुम्ही. आपण मालकाचं नाव घेतो, विटेवरच्या मालकाचं. म्हणून ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आपल्याला जेवायला देते. आपण नाही करायला पाहिजे अशा चुका, नाही करायला पाहिजे चुका. आपण नाही तंबाखू खायला पाहिजे. सोडून द्या ना माझ्या माईनं तंबाखू. हा, टकटक दिसायला त्यात 200-300 म्हाताऱ्या. हा, ज्या बाईची सासू तंबाखू खाती त्या शहाण्या सुनानं मथारीला पोराचा मुकाच घेऊ द्यायचा नाही. कारण मथारीच्या थुत्राचा तंबाखूचा वास जर 5वीच्या पोराच्या तोंडाला लागला तर पोराचा अभ्यासच संपतो. त्याच्या मेमरी कार्डावर परिणाम होतो त्या वासानं आणि ते पोरगं नापास होतंय. म्हणून जी सासू तंबाखू खाती का तिला तोंडच आपल्या पोराच्या तोंडाजवळ नेऊ देऊ नका. आमची मसड मेली 90,000ची. ओरिजिनल तुरीचे पैसे नेऊन मसड आणली. मला तुरी चांगल्या होत्या. तुरीच्या पैशावर मसड आणली आणि पहाटे 9 वाजता मसड मेली. डॉक्टरला मी तपासायला लावलं तर डॉक्टर म्हणले तुमच्या शेजारी कोणीतरी बाई झोपायच्या आधी तंबाखू खाती आणि रात्रभर तंबाखू हटात ठुती आणि रात्रभर तिच्या तोंडातल्या लाळीच्या तंबाखूचा वास ही तुमच्या गोठ्यात शेण आणायला गेली आणि मशीनं असं पाहिलं आणि हिच्या तोंडाचा हुमकारा मशीनं घेतला. 9 वाजता मसड 90,000ची मेली. मग मसड मरती तर 5वीच्या लेकराला किती त्रास होईल तुमच्या तंबाखूने. ते मरणार नाही पण त्याची बुद्धी मरल. याच्याकरता तुम्ही तंबाखू खाऊ नका माझ्या माईनो. तुमच्या चपला सगळं. या सप्त्याला खर्च किती झाला असेल तुम्हाला गावकऱ्याला माहिती आहे. या सप्त्यात फक्त 11च पोरायनं माळी घाला. 11 पोरायनं. चांगल्या वारकऱ्याच्या हाताने माळ घाला. 11 पोरायनं. इथं शिवगिरी बाबा आहेत, जेऊरकर बाबा जवळच आहेत. हो, इथे खेडला झुंगेला अधिष्ठान आहे, तुकाराम बाबाचा अधिष्ठान आहे. इकडे इगतपुरीला माधव बाबा, लक्ष्मण बाबा इगतपुरीकर असे पवित्र अधिष्ठान आहे. त्र्यंबकेश्वरला
निवृत्ती दादांच्या समाधीवर माळ ठेवा आणि सप्ताह झाल्यावर 11 पोराने माळ घाला. सप्त्याचं चीज झालं. 125 बायकांनी तंबाखू सोडा, सप्त्याचं फळ झालं. आणि 25च बायकायनं बाकीचे उपास सोडून द्या. फक्त 3च उपास धरा. एकादशी, सोमवार, शक्य असेल तर प्रदोष. लवंगाव मंगळवार नको धरू द्वारका. फरफळून जाशील मंजुळा. हो, बिबेवानी सुरकुटी होईल तू आणती का? हो, वाऱ्यावानी उडून जाशील सकू. ए दुर्गा, ए सावित्री, भांगारेनं सांगितलेले उपास धरू नका, सप्ताह सफल होईल. मला विचारणार आहे कोणीतरी? म्हणीन बाळ्या तू कशाच्या आधारावर बोलतोस? मला विचारणारे परमार्थातले वाघ आहेत. तू 3च उपास कसं काय सांगतो? माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेले 3च उपास आहेत आणि 5 परवाने आता. याच्या व्यतिरिक्त उपास नाही सांगितले. जळून चाललात तुम्ही, जळून चाललात, जळून चाललात. नवऱ्यानं घरी चहा प्याला 7-8 माणसं नेले. लक्ष्मी चहा कर, तर ती ह्या भेताडावून त्या भेताडावून. गॅसचं लायटर सुरू केलं तर इकडेच गेलं. डब्बीची काडी वळली तर पदरालाच लागली. मी त्या पाहुण्यात होतो. म्हणलं असं काऊन करायली बाई? 6 दिवसाचा उपवास आहे. म्हणलं एक काम करणं, तू पेटून घेण्यापेक्षा पप्याच्या बापालाच फुकणं. म्हणजे हे कोणी पाहुणे तरी घरी आणायचं नाही. कुधांडे जाऊ द्या. आले तुकोबाराय जेवायला. इथपर्यंत आलतो ना. 10 मिनिटं झाली का? पुढाऱ्याचे महाराजाचे मिनिटं मोठाले असते. काय होतं माहितीये का? यायनं दिलेलं पचावा म्हणून माप सांडूच तर भरावा. तरी ऐक, गाथ्याचं पारायण तरी ऐक, सकाळचा काकडा तरी ऐक. फुकट खाऊ नको. दारू अंगावर फुटती का लय पिणाऱ्याच्या? तर सत्यातलं तसं फुकट खाल्लं की अंगावर फुटत आहे. काहीतरी सेवा. कोणी मंडप झाडा, कोणी सतरंजी टाका, कोणी वारकऱ्याला पाणी द्या, कोणी निदान रामराम घाला. काहीतरी सेवा पाहिजे. सेवा सोडा तंबाखू. चला मुद्द्यावर. निष्ठावंत वारकरी, निष्ठावंत ब्राह्मण बाईच्या घराच्या बाजूला भिंत कोसळली. पलीकडी बाजू, अलीकडी बाजू बाईच्या घरावर पडणार. बाईचं झोपडे. तुकोबारायांनी सांगितलं काळजी करू नका, पडत नाहीच घुसामादात. वेगात सांगतो, वेळ संपलाय. 51 लोक जेवले. त्याच्यात 50 पैकी काही वारकरी, काही ब्राह्मण आणि 51 तुकोबाराय. बाई ब्राह्मणाची आश्विलांनी शाखेतली 60-65-70 वर्षाची म्हातारी, गरीब म्हातारी, विधवा स्त्री आहे, निराधार आहे, कोणी नाही दिला. सगळे जेवले. विड्याचा पान विडा दिला आणि त्याच्यावर आदला पै दमडी दक्षिणा दिली. घेतली फक्त तुकोबारायांनी नाही. ती घेत नव्हती. ती न हात लावणारी लोक होती. ते अधिकारी लोक होते. सोने रुपये आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे, ते अधिकारी लोक होते. अहो लक्ष्मीचा मालक तुकोबाराच्या बायकोचा पाय धरून काटा काढतो. माझ्या साध्वी जिजाबाईंचा पाय धरून काटा काढतो. ते तुकोबाराय लक्ष्मी कशाला मागतील? लक्ष्मीचाच पती त्याच्या इथं काम करीत होता. ते कशाला मागतील पैसे? अधिकारी लोक आहेत ते. मग सगळेजण उठत असताना तुकोबारायांनी सांगितलं, अरे आपण वारकरी आहोत, आपण ब्राह्मण आहोत, यजमान जेवले पाहिजे. म्हातारीला जेवायला वाढलं. म्हातारी जेवली. सगळ्या जणांना बाहेर काढलं. तुकोबारायांनी म्हातारीच्या डाव्या दंडाला धरलं आणि त्या झोपड्याच्या बाहेर काढलं आणि गावातल्या धडधाटक पोरायला सांगितलं, याच्यात 2 मुद्दे ऐका. एक संतांचा महिमा ऐका आणि एक संतांचा सरकारने सुद्धा यांचा आदर्श घ्यावा अशी संत वागली. त्याचा एक मुद्दा ऐका. वेगात 2-3 मिनिटात. तुकोबारायांनी त्या म्हातारीच्या दंडाला झोपड्याच्या बाहेर धरून काढलं. गावातल्या धडधाकट पोरायला तिचा घरातला सगळा पसारा बाहेर काढायला लावला. जातं उखळ मुसळ, जातं काय पाटावर उठा, सगळं बाहेर काढलं आणि गावातल्या श्रीमंत माणसाला बोलिलं. त्याच्या खांद्यावर थाप टाकली आणि तुकोबारायाने सांगितलं, दादा वारकऱ्याला जीव घालणारी बाई आहे, निष्ठावंत ब्राह्मणाला जीव घालणारी बाई आहे, निष्ठावंत वारकऱ्याला जीव घालणारी बाई आहे. हिचं घर आता पडून घर नाहीसं होते. हिला 10-100-200 कौलाचं घर देऊन टाका. आणि त्या श्रीमंत माणसाने तुकोबारायचं ऐकून तिला एक छपराचं घर देऊन टाकलं. दृष्टांत संपला. शासन गरीबाला आता घरकुल देतंय. आता तुकोबारायानं 400 वर्षापूर्वी गरीबाला घरकुल दिलं. हा आदर्श आहे संतांचा, हे नाविन्य आहे संतांचं. आणि मग त्या म्हातारीला घरात नेऊन बसलं. तुकोबाराय त्या भिंतीकडे बघून हात जोडतात. देवा मला भूक लागली म्हणून तुला बेजार नाही केलं रे देवा. देवा आम्हा वारकऱ्यांना आणि या बाकीच्या ब्राह्मणांना खाला मिळत नव्हतं याच्याकरता तुला बेजार नाही केलं रे. एका वारकरी म्हातारीच्या अंतकरणातलं मनोगत होतं, मी जेवावा, वारकरी जेवण ब्रह्म